हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग एक Q&A व्हिडिओ जे की मी खूप दिवसापासून प्लॅन केलं. मोस्टली युट्यूब मध्ये मिळालेले क्वेश्चन्स आहेत. इंस्टाग्राम मध्ये स्टार्टिंग पासून आतापर्यंत मी स्क्रीनशॉट घेत आले क्वेश्चन्सचा, सो दॅट मी कधीतरी Q&A व्हिडिओ बनवून. फर्स्ट ऑफ ऑल आय रिली वॉन्ट टू मेन्शन, व्हिडिओ बघत असेल त्यांना कोणत्या पण आउटफिटची लिंक पाहिजे असेल तर एकदा कॉमेंट बॉक्स नक्की चेक करा. फायनली मेन्शन नाही करणार की कुणी काय क्वेश्चन विचारले, मला नाही वाटत असं मेन्शन केलं पाहिजे कोणाचं नेम. स्टार्ट करूया. इकडे क्वेश्चन्स माझ्यासाठी रेडी करून घेतले, तुम्हाला इकडे पण दिसतील क्वेश्चन्स, असं आपण करूया. काय वाचतो रे, पॉइंट सिरियसली मला दिसना काय. ओके, फायनली वी कॅन start. First question, the most favorite thing that you love doing. Favorite thing which I love doing, definitely poetry ऐकायला आवडतं, शायरीज वगैरे. लर्निंग करायला खूप आवडतं मला. मला ना असं रॅन्डमली डान्स करायला आवडतं. गाणे लावते डीजे वाले आपले मराठी आणि डान्स करत बसते एकटीच. रात्रीचं 6-7च्या वेळेस आहे ना असं रोडवर फिरायला फक्त आवडतं. तो टाइमच एक वेगळा असतो, असं संध्याकाळ झालेली असती, बाहेर फील होतं रोडने चालायला. व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स? तर माझे फ्युचर गोल्स डेफिनेटली आहे. लॉंग टर्म गोल्स आहे, शॉर्ट टर्म गोल्स आहे. असं शेअर करायला नाही आवडत की मला पुढे काय करायचं. शॉर्ट टर्म गोल मध्ये मी लिनियसचा लिप बाम घ्यायचंय. इट विल साऊंड सो स्टुपिड, मला माहितीये, पण शॉर्ट टर्म गोल काय पण असू शकतो. काय मी आईला नारळ पाणी द्यायला गेले, ते मला पण घेऊन आले थोडं. चला, काय बोलत हवा होतो आपण गोल्स बद्दल. युट्यूब इंस्टाग्राम सोडून माझे गोल्स आहेतच. त्याच्यासोबत शॉर्ट टर्म गोल्स मध्ये ते छोट्या छोट्या गोष्टी माझ्या स्वतःला गिफ्ट करायच्यात कुठेतरी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. एनी मेमरी ऑफ युअर चाइल्डहुड दॅट यू वुड नेव्हर फॉरगेट? सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे माझं चाइल्डहुड. कधीच नाही विसरणार मी माझं चाइल्डहुड. मी चाळीत राहायचो आधी, छोटे होतो तेव्हा. आमचे ना असे घर होत, पहिलं विहार आहे, नंतर घर असे चालू होतं. तर पहिल्याच घरात आहे ना बुट्टे आई राहायची. तिला मी लय आवडायचे, मी तिची फेवरेट होते. आईस्क्रीम वाला आला ना तर ती मला आवाज द्यायची, ताईडे इकडे म्हणायची. मग ती काय करायची, गुपचूप तिला एक आईस्क्रीमला पैसे द्यायची, मला एक आईस्क्रीमला पैसे द्यायची. मग आम्ही तिच्या घरात गुपचूप आईस्क्रीम खायचो बाकीच्यांपासून लपून. तिकडचे लोक एवढे सपोर्टिव्ह लहानपणी. मी एवढं बालिश हरकते करायचं तरी पण आम्हाला नेहमी प्रोत्साहनच मिळाले. आम्ही ठरवलं की डान्स शो करणार सगळ्यांसमोर चाळीत. मुलींनी डान्स बसवले आणि जेवढे सगळे मुलं होते त्यांनी खायचं प्यायचं बघितलं. लिंबू पाणी बनवलं आणि शिरा का काहीतरी एवढं जास्त लागलं. आम्ही मस्तपैकी डान्स बिग लावून घागरे बिगरे घालून आम्ही 10 दिवस आधी प्रॅक्टिस डान्सची. आम्ही तिकडं सगळ्यांना सांगितलं रात्री 8 वाजता या डान्स आहे. सगळेजण आले. आता आठवून असं आश्चर्यच वाटतं की एवढं कसं काय आम्हाला सपोर्ट करत असं. पूर्ण तिथले पीपल लय स्वीट आहे. काही जण कामाला गेलते तर ते कामावरून आल्या आमचा शो बघायला तिथं जाऊन बसले. मग सगळ्या पोरांनी काय केलं, लिंबू पाणी वाटलं, सगळ्यांना खायला वाटलं. मी आमचे डान्स दाखवले त्यांच्या समोर. लहानपण खूप स्वीट गेलं. परत आमच्या इकडे ना ते असं मिसरी वगैरे लावायचे लोक. मी माझी मैत्रीण आम्ही जाऊन नळाच्या तिकडे जाऊन बसायचो, कोळसा घ्यायचो, तो असं कुटायचो त्याची मिसरी, मग ते लावून असं त्यांच्यासारखं बोलायचं. खायला आणायचो 15-20 रुपयाचा, दुकान मांडून बसायचो चाळीमध्ये. सगळ्यांना सांगायचं की आमचं दुकान आहे, आमच्याकडेच या खायला घ्यायला. सगळे यायचे पण. नेक्स्ट क्वेश्चन, तुझ्या डॅडी बद्दलच्या मेमरी शेअर करणं व्लॉग थ्रू. ते आम्हाला रात्री रोज आईस्क्रीम चारायला न्यायचे. 2 पिशव्या भरून मोठ्या असं ब्ल्यू कलरच्या, तसं घेऊन खायला आणणार. त्यांच्यासोबत फक्त आणि फक्त गुड मेमरीजच आहेत आणि टचवूड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिग्री करंटली आय एम परस्युइंग? आणि माझं एज वगैरे विचारलं. स्पेशल सब्जेक्ट आहे माझं मायक्रोबायोलॉजी. माझं फायनल इयर चाललंय बीएससीचं. मग माझे एज गेस करा, मी फायनल इयरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन गाईज एवढा विचारलाय तुम्ही, आर यू सिंगल? इट साउंड्स ऑकवर्ड बट मे आय नो युअर रिलेशनशिप स्टेटस, युअर एक्सपिरियन्स इन लव्ह लाईफ अँड द लेसन यू लर्न. आणि मी जसं की सांगितलंय अगोदर पण, असं नाही की मी रिलेशनशिप मध्ये नव्हते. मी आधी होते रिलेशनशिप मध्ये आणि मी त्याच्यातनंच अजून मूव ऑन नाही होते. युअर एक्सपिरियन्स इन लव्ह लाईफ अँड द लेसन यू हॅव लर्न. माझा एक्सपिरियन्स अबाउट माय लव्ह लाईफ, माय फ्रेंडशिप लाईफ, दोन्ही पण खूप सॅडच राहिलेत. फ्रेंडशिप काय बोलायचं होतं की दुश्मनों का कोई तीर ना आया मुझ तक, देखना आपके दोस्त कमान खींचता है.
असा सीन आहे. द लेसन यू हॅव लर्न, बी स्ट्रॉंग. तुम्हाला इमोशनली सपोर्ट करणं तुमच्या हातात आहे. हे फ्रेंडशिप रिलेशनशिप किती पण काढलं आपल्या मनाने तरी आपल्या फॅमिली नंतर कोण आपला असेल कोणाकडून तरी एक्सपेक्टेशन ठेवणं, छोटंसं जरी एक्सपेक्टेशन ठेवणं हे चुकीचं आहे. ही आपली स्वतःची चूक आहे. आणि सराउंडिंग गुड ठेवायची, स्वतःवर ट्रस्ट ठेवा, स्ट्रॉंग राहा या बाबतीत. हे सब मोह माया के लिए स्ट्रॉंग रहना पडेगा. ह्याच्यावर एक शायरी बोलते कि क्या जरूरी है मोहब्बत में तमाशा होना, जिससे मिलना ही नहीं उससे जुदा क्या होना, कहीं तेरा सूरज के कपिले से तो ताल्लुक नहीं, ये तूने कहाँ से सीखा है सभी का होना. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्टली कॉमेंट्स आले जेव्हा मी क्वेश्चन विचारा म्हणले तर तुम्ही हे सगळे कॉमेंट्स मला बोललेले तुम्हाला मला भेटायचंय वगैरे वगैरे. मला माझ्या फॅन्सनी एवढा सपोर्ट केला आतापर्यंत. माझ्या फॅन्सनी माझ्यासाठी जे नाही ते केले. स्वीटी पण मला फॅननी दिला. माझे असे पण फॅन्स जे मला कपडे पार्सल करतात ते पण ईमेल आयडी वर. मी असं सांगते ना मी राजगुरुनगरमध्ये राहते, राजगुरुनगरचा ऍड्रेस टाकायचा पण कुरिअर करून टाकायचं. मग इकडे आलं मला फोन येतात कुरिअरचे त्यांचे, मग मी त्यांना ऍड्रेस सांगते. म्हणजे माझे गर्ल्स एवढे फॅन जेव्हा गर्ल्सला सपोर्ट करतात मी खूप ग्रेटफुल आहे. माझे एवढे सारे गर्ल्स पण फॅन्स आहेत. स्वतःसाठी एवढा विचार नसेल केला तेवढा तुम्ही माझ्यासाठी केलाय. जे नाही म्हणून ते माझ्या फॅन्सनी माझ्यासाठी केलं. डेली व्लॉग्स तुम्हाला मी एंटरटेनच नाही करू शकत डेली व्लॉग मध्ये. एवढी चिल आहे माझी लाईफ, एकदम रिलॅक्स पीसफुल अशी. पर्टिक्युलर दिवशी मी व्लॉग करते जसं बर्थडे व्लॉग तसे ते येतच राहते. पण डेली व्लॉग फॉर नाऊ मी विचार नाही करत आहे त्याचा. पण सून नेवर से नो. खूप सुतिका राज किती क्यूट आहेस हे ते खूप जण विचारतात. हाय ना रॉयने विचारलाय क्वेश्चन. तुम्हाला रॉय नसेल माहित, माझी 9 पासूनची मैत्रीण आहे. तर ना माझ्या खूपसुरतीचा राज आहे ना तूच आहे. तिचा व्हिडिओ बघत असेल तर. ही मुलगी माझ्यासाठी मेंटली इमोशनली प्रोफेशनली सपोर्टिव्ह, मोस्ट सपोर्ट. तिच्या अराउंड मी खूप हॅपी आहे म्हणून तू आहे माझा खूपसुरतीचा राज. फेवरेट कलर, माझा फेवरेट कलर आहे व्हाईट. मला पर्पल पण आवडतं. पर्पल मध्ये लॅव्हेंडर झालं किंवा डार्क पर्पल आवडतो. आणि पिंकचे पण शेड खूप प्रिटी दिसतात. आता हा पण एक पिंकचा शेड आहे. व्हाईट खूप जास्त आवडतो सगळ्यात जास्त. मोगरा. अ लॉट ऑफ यू गाईज आस्क मी अबाउट हेअर्स. माझे जे हेअर्स आहे मी काय ट्रीटमेंट केलीये, कुठे केलीये, किती रुपये घेतले तुम्हाला डिटेल मध्ये ऐकायचंय. आणि ऍडव्हान्स प्रोटीन ट्रीटमेंट केली मी केले बोटॉक्स. आता ह्या बोटॉक्सलाच आहे ना ब्ल्यू टॉक्स असं काहीतरी म्हणतात. लोकेशन मी रीलच्या खाली टाकली. ओनर आहे त्या शॉपची, ती खूप टॅलेंटेड आहे. तुमचे ह्या लेंथ पर्यंत हेअर्स असतील ना 4 to 5K लागतात ह्या ट्रीटमेंटला. ओके. त्याच्यानंतर स्लोमो वगैरे. स्लोमो कसं करते, कोणत्या ऍप मध्ये करते मला तुम्ही स्नॅपला ऍड करा आणि मस्त विचारा. मी ऑलरेडी 5-6 जणांना ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ करून सेंड केलेले मी स्लोमो कशी करते. आतापर्यंत व्हिडिओ बघताय तर पिंक हार्ट कमेंट कर कमेंट सेक्शन मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय.